नवी मुंबईच्या सीबीडी सेक्टर 8B परिसरात अत्याधुनिक मॅजिक गार्डन साकारण्यास सुरुवात झाली आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत अष्टविनायक सोसायटीजवळील उद्यानाच्या सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन भाजपा नेते तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्यानात सोलर बेंचेस, LED ग्लोबल टनल, डान्सिंग फ्लोअर लाईट्स, सेल्फी पॉइंट, गझेबो आणि विविध आकर्षक लाइटिंग सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. भाजपा नेते निलेश म्हात्रे यांनी सांगितले की हे उद्यान सीबीडी परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परिसराचा कायापालट होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार मंदाताईंच्या अथक प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीतून ह्याचं गार्डनचं सुशोभीकरण करण्याचं कामचं उद्घाटन झालेलं आहे. त्या प्रसंगी जी बाकीची कामं तर हा बोलले, पण हे ह्याला बाजूला जंगल आहे, तिथून प्राणी वगैरे किंवा मुलं तिथं त्या पलीकडे जातात, म्हणून ती कंपाऊंड वॉल वाढवायला सांगितलंय. गझिबो त्यांना लोकांनी सांगितलं की काढा, पण एका साईडला करायला सांगितलंय आणि बाकीचं गार्डन ॲज अ गार्डनचाच यूज राहावा असं त्या लोकांनी सांगितलेलं आहे. तर त्यांच्या त्या मागण्या इंजिनियरला सांगून मी पूर्ण करायला सांगितले की गझिबो एका साईडला घ्या वगैरे. आता ते म्हणतील आम्ही पूर्ण प्लॅन करतो आणि मग तुम्हाला दाखवतो, आणि मी प्लॅन केल्यावर मग ते मी या इथल्या पब्लिक लोकांना दाखवेन आणि त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर पुढचं कामाला सुरुवात होईल. कोणकोणते इथे उपक्रम कोटीच्या वरतीच आहे, पण इथं आता लाइटिंग, सेल्फी पॉइंट वगैरे असे जे आजकाल नवीन लोकांना जे ट्रेंडिंग विषय आहेत, LEDs वगैरे, ते सगळे लावण्याचा प्रयत्न आहे. जसं इथं आता नवंबेत कुठं नाही असं करून एका साईडला असल्यामुळे थोडं इथं पण थोडंसं पब्लिकला अटेन्शन जावं यासाठी करण्याचा प्रयत्न आहे. माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत सीबीडी सेक्टर 8B येथील या एरियामध्ये अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला असलेल्या उद्यानामध्ये एक या ठिकाणी उद्यान डेव्हलप करण्यात येत आहे. त्या माध्यमातून आधुनिक सोलर बेंचेस, गझेबो, ग्लोबल लाईट, LED लाईट, FRB भिंत, तसेच सेल्फी पॉइंट, बेबो, नंतर वेब प्रकारचे थीम पार्क उभारण्यात या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी लाइटिंगचा शो सुद्धा उभारण्यात येणार आहे. असं एकमेव असं वेगळं उद्यान या ठिकाणी करण्याचं महापालिका आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रयत्न करून या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी हे करत असताना चांगल्या पद्धतीने उद्यान सुशोभित होऊन जाईल आणि स्थानिक नगरसेवकांनी किंवा आम्ही इलेक्शनमध्ये दिलेली वचनं आहेत ती ठिकाणी या ठिकाणी पूर्ण होतील. चांगलं उद्यान डेव्हलप होऊन जाईल, त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक होऊन जाईल, या ठिकाणी बसायचा गझिबो असेल आणि ते फुलं वगैरे अशी सोलरच्या लागणारी आहेत. त्यामुळे सुंदर असं उद्यान या ठिकाणी उभारलं जाणार आहे. या ठिकाणी शिबडीमध्ये अनेक उद्यान आहेत, पण असं एक वेगळं उद्यान करणं ही काळाची गरज होती. आज रिडेव्हलपमेंट होणार, अनेक सोसायट्या मोठ्या होणार, त्या ठिकाणी आधुनिक गार्डन व्हावं ही सर्वांची इच्छा होती आणि होत आहे. त्या ठिकाणी आज आमच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, त्याबद्दल ताईंचं धन्यवाद. असंच काम चांगल्या पद्धतीने सगळ्या शिबिरात व्हावं यापेक्षा ऑल दी बेस्ट. थँक्यू. नगरसेवक नसल्यामुळे प्रत्येक कुठली कामं झालेच नाही, सर्व उद्यानामध्ये कामं होत आहेत. मंदाताई आमदार आहेत, त्यांनी प्रयत्न करून हा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित वस्ती निधी आणून सर्व मैदानामध्ये जे काही करत आहेत कामं, ते कामं करत असताना नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आज आम्ही जाणून घेतल्या. तर ह्या कामाऐवजी त्यांना म्हणजे जे काही सुविधा उपलब्ध पाहिजे ते आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. नागरिकांना जे सुविधा पाहिजे ते सुविधा देण्याचं आम्ही आश्वासन दिले. त्या सुविधेनुसार आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम करणार आहेत. आणि बेंचेसची गरज आहे, कारण की सकाळी ज्येष्ठ नागरिक येतात, सर्व ठिकाणी योगा समजा व्यायाम केल्यानंतर त्यांना बसण्यासाठी म्हणून बेंचेस नाहीत. आणि लाईट ही खूप दिवसापासून बंद आहे, त्या लाईटीची व्यवस्था, गजोबे आणि जे सेल्फी पॉइंट म्हणा किंवा ही भिंत आहे, या भिंतीवर त्यांचं म्हणणं आहे की आपण बाहेर इथले मुलं बाहेर जातात किंवा बाहेरच्या आतमध्ये येतात, त्यांना त्रास देतात, म्हणून ती जाळी बसवण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे. नागरिकांच्या सोयीप्रमाणे ही कामं केली जातील आणि नागरिकांना याचा खूप फायदा होणार आहे. तिथं मुलं येणार आहेत, लहान मुलं खेळायला येणार आहे, त्यांच्यासाठी जी सुविधा पाहिजे ते सुविधा आम्ही नक्की उपलब्ध करून याच्या माध्यमातून देणार आहोत. मॅडमच्या माध्यमातून ही कामं होत आहेत.
आणि नागरिकांना ह्याचा खूप फायदा होणार आहे आणि आम्ही दिलेलं आश्वासन नागरिकांना ते कुठेतरी पूर्ण होताना दिसत आहे. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.